फर्स्ट पार्टमध्ये आम्ही स्काय सायकलिंग केलं आणि त्यानंतर आम्ही आलो झिप लाईनिंग करायला. आता झिप लाईनिंग ना आम्ही फक्त व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं, त्यामुळे ना आम्हाला खूप जास्त भीती वाटत होती. पण स्टार्टिंगला भीती वाटली आणि त्यानंतर जेव्हा आम्ही करायला लागलो ना खूप मजा आली. आता आम्हाला कोणाला विचारलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडलं, तर आमचं प्रत्येकाचं उत्तर झिप लाईनिंग हेच असणार आहे. आणि त्यानंतर ना आम्ही आलो शूटिंग एरियामध्ये. आता शूटिंग एरियामध्ये आल्यानंतर ना ही बंदूक दिसायला जरी हलकी दिसत असली ना तर ही माझ्या जीवापेक्षा जास्त जड होती, उचलत पण नव्हती. त्यानंतर ना तिथलं सगळं गेम्स खेळून ना आम्ही आलो रिसॉर्टच्या गार्डन एरियामध्ये. आता इथला गार्डन एरिया पण खूप मोठा होता आणि एवढं ऊन होतं तरी इतकं फ्रेश वाटत होतं ना, कारण खूप सारी झाडी वगैरे तिथे होती. तिथे खूप साऱ्या गेम्स वगैरे होत्या खेळायला, क्रिकेट होतं, बॅडमिंटन होतं. आम्ही थोडा वेळ का होईना पण सगळ्या गेम्स एन्जॉय करून घेतल्या. आणि खरंच इतकं छान वाटत होतं ना, कारण आपण जेव्हा आपल्या फ्रेंड सोबत असतो ना तेव्हा माणूस आयुष्यातली सगळी दुःख विसरून जातो. आता प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी टेन्शन असतं, पण इथे फ्रेंड सोबत असलो ना आपण की आपण आपोआप आयुष्यातले सगळे दुःख विसरून जातो, सगळी टेन्शन विसरून जातो आणि एकदम निवांत राहतो. आता इथे खूप साऱ्या गेम्स होत्या, प्रत्येक गेमचं नाव सुद्धा माहित नव्हतं आम्हाला, तरी आम्ही सगळं काही एन्जॉय करून घेतलं. आणि इथे चढायला पण आम्हाला खूप आवडलं, कारण माकडासारखं चढायला ना आम्ही माकडं ऑलवेज रेडीच असतो. खूप साऱ्या गेम्स होत्या इथे, एकदम मज्जा येत होती. आणि इथे नेट क्लाइम्बिंग वगैरे पण होतं, ते सुद्धा आम्ही केलं. आम्ही ना खूप सारी मज्जा केली. आता रिसॉर्टच्या नेक्स्ट पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवेलच की आम्ही अजून काय काय केलं. तोपर्यंतसाठी बाय बाय.